नमस्कार. आज आपण अतिशय नवीन पद्धतीने आणि युनिक पद्धतीने फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे हे बघणार आहोत. अतिशय नवीन पद्धत आहेत, कोणीही सांगितले नसेल एवढ्या भरभरून टिप्स या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहेत. तर चॅनलला नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. रोज नवनवीन रेसिपीज असतात. चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथे साधारण मी एक बटाटा घेतलेला आहे मोठ्या साईजचा. तर छोटे मोठे बटाटे तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी एकच बटाटा घेतलेला आहे आणि तो पण मोठ्या साईजचा. तर या पद्धतीने याचे स्लायसेस करून घ्यायचे आहेत आणि लांब आपल्याला एकदम जास्त पातळही कापायचे नाहीत आणि जाडही नाहीत, म्हणजेच मीडियम कट करून घ्यायचे आहेत लांब स्लायसेसमध्ये. तर पोटॅटो तुम्हाला जर जास्त फ्रेंच फ्राईज करायचे असेल तर तुम्ही पोटॅटो यामध्ये जास्त घेऊ शकता. तर बघू शकता या पद्धतीने मी फ्रेंच फ्राईजसाठी बटाटा कट करून घेतलेला आहेत आणि असेच पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचे. तर एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत पूर्ण या पद्धतीने आणि आपल्याला स्वच्छ हे 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. म्हणजे यामधलं जे काळं पाणी असतं, जेव्हा आपण बटाटा वॉश करतो तेव्हा त्यामधलं बरेचसं काळं पाणी असते आणि ते निघते. बघू शकता या पद्धतीने. तर आपल्याला शक्यतोवर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ बटाटे जे आहेत धुवून घ्यायचे आहेत. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, एका कॉटनच्या कपड्यावर हे जे फ्रेंच फ्राईजसाठी आपण लांब स्लायसेसमध्ये कट करून घेतलेले होते कोरडे करून घ्यायचे आहेत. साधारण 5 ते 6 मिनिट हे कोरडे करून घ्यायचे आहेत. बटाट्याच्या स्लायसेस जे आहेत ते 5 ते 6 मिनिटमध्ये कोरड्या होऊन जातात आणि या पद्धतीने आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत. अगदी कोरडे करायचे आहेत, ओलसर राहायला नको. आणि एका बाउलमध्ये हे कोरडे झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर याचा क्रिस्पीनेस वाढावा यासाठी आपल्याला यामध्ये 2 पीठ घालणं आवश्यक आहे. ते म्हणजे कोणते हे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर सांगणार आहे. यामध्ये घालायचं आहेत 1 चम्मच मैदा आणि 1 चम्मच तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठामुळे काय होतं की क्रिस्पीनेस वाढतो फ्रेंच फ्राईजचा आणि अतिशय चविष्ट असे लागतात. तर यामध्ये आपल्याला मीठ वगैरे टाकायची गरज नाही आहे. ते कधी टाकायचं हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. एक पॉलिथिन घ्यायची आहे जाड आणि या पद्धतीने याला रबर बँड लावून घ्यायचा आहे. हा रबर बँड जो होता नवीन होता माझ्याकडे, सो मी हा यूज केलेला, किंवा तुम्ही एखादी पट्टीसुद्धा याला बांधून ठेवू शकता. तर आपल्याला साधारण 20 ते 25 मिनिट फ्रीजमध्ये ठेवायचं आहेत आणि फ्रीजमधून ठेवल्यानंतर 20 ते 25 मिनिट झाल्यानंतर हे काढून घ्यायचे आहेत. 20 ते 25 मिनिट झालेले आहेत आणि आपण काढून घेतलेले आहेत आणि असे हलवून घ्यायचे आहेत. आपल्याला फ्रेंच फ्राईज बघू शकता किती मस्तपैकी असे पूर्ण वॉटर सोक होऊन जातं आणि आपल्याला गरम तेलामध्ये हे फ्राय करायचे आहे. साधारण 5 ते 6 मिनिटमध्ये सर्वप्रथम फ्राय करून घ्यायचे आहेत आणि जास्त फ्राय करायचे नाही आहेत, म्हणजेच याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे. सर्वप्रथम कडकडीत तेलामध्ये आपल्याला 5 मिनिट साधारण फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला जास्त क्रिस्पी लागत असेल तर डबल फ्राय करायचे आहेत, म्हणजेच जास्त तुम्हाला क्रिस्पीनेस आणि थोडा गोल्डन कलर जर लागत असेल यावर तर तुम्ही पुन्हा फ्रायसुद्धा करू शकता. सो मी इथे करून दाखवलेले आहेत. तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये असे फ्राय करून घ्यायचे, साधारण कलर चेंज व्हायला नको इतपत. आणि साधारण 10 मिनिट होऊ द्यायचे आहेत आपल्याला. याच्यामधलं पूर्ण तेल निघू द्यायचं आहेत आणि हे साधारण कोरडे होऊ द्यायचे आहेत. कोरडे झाल्यानंतरच आपल्याला हे पुन्हा फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजेच फ्रेंच फ्राईज जे आहेत क्रिस्पी होणार. बघू शकता या पद्धतीने परत आपल्याला 5 मिनिट हे फ्रेंच फ्राईज जे आहेत फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे जे आहेत आपण बटाटे जे आहेत फ्रेंच फ्राईजसाठी कट करून घेतलेले होते ते बॉईलसुद्धा केलेले नाही आहेत, तरी पण फ्रेंच फ्राईज अप्रतिम असे होणार. एकदा ही पद्धत जी आहेत नक्की ट्राय करून बघा आणि अप्रतिम असे होणार आणि लहान मुलांना देखील आवडणार. कधी वीकमधून एकदा तरी हे फ्रेंच फ्राईज ट्राय करून बघा. आणि बघू शकता मस्तपैकी गोल्डन कलर असा आलेला आहेत आणि एका झाऱ्याच्या साहाय्याने मी पूर्ण काढून घेतलेले आहेत. तर हे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहेत. त्याच्यामधलं तेल जे आहे पूर्ण निघू द्यायचं आहे. बघू शकता की फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत. आणि मग नंतर काय करायचं की एका प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे. यामध्ये टाकायचं आहेत आपल्याला चाट मसाला, थोडं मीठ टाकायचं आहे. मीठ ऑप्शनल आहे, चाट मसाला टाकल्यावर गरज पडणार नाहीत, पण थोडं टाका. आणि नंतर यामध्ये काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर चाट मसाला वगैरे ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटत असेल टाकू शकता, पण चाट मसाल्यामुळे टेस्ट अप्रतिम अशी येते. तर तुम्ही चाट मसाला यामध्ये नक्की टाका. तर बघू शकता मस्तपैकी क्रिस्पी असे फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत
आणि अतिशय भन्नाट अशी रेसिपी सांगितलेली आहेत. कोणीही नसेल सांगितल्या एवढ्या भरभरून टिप्स सांगितलेल्या आहेत. तर रेसिपी आवडल्यास प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी. आणि रोज नवनवीन रेसिपीसाठी प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.